नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त नैसर्गिक प्लॅनबद्दल बोलणार आहोत जो फक्त 15 दिवसांत हिमोग्लोबिन वाढवू शकतो. चला तर मग बघूया काय आहे हे नक्की. असं अनेकदा होतं नाही का की आपण खूप काही उपाय करतो पण हिमोग्लोबिन काही वाढत नाही, 7-8च्या आसपासच अडकून राहतं. जर अशीच काहीशी परिस्थिती असेल तर आजची ही माहिती खूपच कामाची ठरू शकते. आणि हा आकडा बघा, तब्बल 70%. विचार करा, भारतातल्या 70% महिला आणि तरुण लोहाच्या कमतरतेने त्रस्त आहेत. म्हणजे ही किती मोठी आणि कॉमन समस्या आहे, नाही का? बरं, मग हे हिमोग्लोबिन कमी आहे हे ओळखायचं कसं? याची काही लक्षणं आहेत का? हो, नक्कीच आहेत. चला, तीच लक्षणं आता आपण पाहूया. सतत थकल्यासारखं वाटतंय का? थोडंसं चाललं तरी धाप लागतेय, केस गळतायत किंवा चेहरा एकदम निस्तेज दिसतोय, हृदयाची धडधड वाढतेय. हे सगळं कमी हिमोग्लोबिनचं लक्षण असू शकतं. आणि मला खात्री आहे ही लक्षणं ऐकताना अनेकांना वाटलं असेल, अरे हे तर माझ्या बाबतीत पण होतंय. ओके, तर लक्षणं तर कळली, पण आता प्रश्न हा आहे की हिमोग्लोबिन कमी का होतं? म्हणजे याच्या मुळाशी काय कारणं आहेत ते समजून घेतल्याशिवाय उपाय करून फायदा नाही. चला तर ती कारणं बघूया. आणि इथेच खूप जण चुकतात. सगळ्यांना वाटतं की फक्त लोहयुक्त पदार्थ खाल्ले नाहीत म्हणून हिमोग्लोबिन कमी होतं, पण नाही, तसं नाहीये. कधीकधी शरीरात आतून सूज असते, पचनशक्ती बिघडलेली असते किंवा मग व्हिटॅमिन सीची कमतरता. यामुळे होतं काय की आपण कितीही चांगलं खाल्लं तरी त्यातलं लोह शरीराला लागतच नाही, ते तसंच बाहेर निघून जातं. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो 15 दिवसांचा पॉवर प्लॅन जो खरंच काम करतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हा प्लॅन एकदम सोपा आहे, कोणीही घरी आरामात फॉलो करू शकतं. तर दिवसाची सुरुवात कशी करायची? एका अशा पदार्थाने जी सवय लावायला सोपी आहे पण त्याचे फायदे जबरदस्त आहेत. तर सकाळी घ्यायच्या आहेत हळीवाच्या बिया. हो, आपल्या हळीव, ज्याला गार्डन क्रॅश सीड्स पण म्हणतात. फक्त 10 ग्रॅम बिया घ्यायच्या, 3-4 तास भिजवायच्या आणि मग गरम दूध, गरम पाणी किंवा सूपमध्ये घालून प्यायच्या. बस झाली दिवसाची एक दमदार सुरुवात. ओके, सकाळचं तर झालं. आता वळूया दुपारच्या जेवणाकडे. दुपारी जेवणात एक छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट ॲड करायची आहे. पालक, बीट आणि गाजर यांचं एक साधंसं सॅलड. पण यावरची एक गोष्ट सगळा गेम बदलणार आहे आणि ती म्हणजे लिंबाचा रस. हो, कारण लिंबामध्ये जे व्हिटॅमिन सी असतं ना, ते या भाज्यांमधलं लोह शरीरात शोषून घेण्यासाठी जबरदस्त मदत करतं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आता संध्याकाळी 5 वाजता जेव्हा छोटी भूक लागते किंवा थकल्यासारखं वाटतं, तेव्हा चहा कॉफीला थोडं बाजूला ठेवूया आणि त्याऐवजी एक पॉवर ड्रिंक घेऊया. काय आहे हे ड्रिंक? तर 5 भिजवलेले मनुके, 1 खजूर आणि अर्धा ग्लास डाळिंबाचा रस. बस. हे मिश्रण चवीला तर मस्त लागतंच, पण ते लोहाचा खजिना आहे. संध्याकाळचा सगळा थकवा निघून जाईल आणि एकदम फ्रेश वाटेल. आणि आता रात्रीचं जेवण. दिवसाचा शेवट आपण अशा धान्यांनी करणार आहोत जी लोह आणि प्रोटीनने भरलेली आहेत. रात्रीच्या जेवणात मूग डाळीची खिचडी किंवा ज्वारी, नाचणी, बाजरीची भाकरी यापैकी काहीही चालेल. या सगळ्यामध्ये लोह आणि प्रोटीन भरपूर असतं, त्यामुळे शरीराला रात्री चांगली ताकद मिळते. ठीक आहे, तर सकाळपासून रात्रीपर्यंत काय खायचं हे तर आपण पाहिलं. पण या सगळ्या प्लॅनमागचे एक गुपित आहे, एक सायन्स आहे. ते समजून घेतल्याशिवाय या प्लॅनचा पूर्ण फायदा मिळणार नाही. आणि ते गुपित म्हणजे हे साधं सूत्र: लोह अधिक व्हिटॅमिन सी बरोबर प्रभावी शोषण. म्हणजे कितीही लोह खाल्लं पण सोबत व्हिटॅमिन सी नसेल तर ते शरीराला लागणार नाही. म्हणूनच आपण दुपारच्या सॅलडवर लिंबू पिळलं. हेच या संपूर्ण डाएट प्लॅनच्या यशाचं खरं कारण आहे, हे विसरू नका. आता ज्यांना अजून थोडे चांगले रिझल्ट्स हवे असतील त्यांच्यासाठी 2 बोनस टिप्स आहेत. रोज सकाळी 10-20 मिली गुळवेल आणि आवळ्याचा रस घेऊ शकता किंवा जेवणानंतर 1 चमचा गूळ आणि तूप खाऊ शकता. हे दोन्ही उपाय म्हणजे एक प्रकारचे नैसर्गिक बूस्टर आहेत. बरं, मग हे सगळं 15 दिवस केल्यावर काय होईल? काय बदल जाणवेल? हाच तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? चला बघूया. तर बघा, सगळ्यात आधी जी लक्षणं होती ती चक्कर येणं, तो थकवा, हे सगळं कमी झालेलं जाणवेल. दिवसभर एकदम फ्रेश आणि उत्साही वाटेल. त्वचेवर एक वेगळीच चमक दिसेल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ब्लड रिपोर्ट काढाल तेव्हा त्यात हिमोग्लोबिनचा आकडा वाढलेला दिसेल. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त 15 दिवस जर आपण आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष दिलं तर आपल्या तब्येतीत, आपल्या ऊर्जेत किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो, नाही का?